बी ए भाग 1 सेमिस्टर 2 या दुसऱ्या सेमिस्टरमधलं चौथ्या युनिटमधलं 4.3 लघु उद्योग व कृषी आधारित उद्योग. लघु उद्योग म्हणजे काय आणि कृषी आधारित उद्योग म्हणजे काय याची इत्याभूत माहिती आपल्याला या लेक्चरमध्ये शिकायची आहे. तर सुरुवातीला आपण लघु उद्योग म्हणजे काय याची व्याख्या बघूयात. लघु उद्योग म्हणजे काय तर 1951च्या औद्योगिक विकास व नियंत्रण कायद्यानुसार एखाद्या उद्योगामध्ये विजेचा वापर होत असेल आणि श्रमिकांची संख्या 50पेक्षा कमी असेल किंवा विजेचा वापर होत नसेल आणि श्रमिकांची संख्या 100पेक्षा कमी असेल अशा उद्योगांना लघु उद्योग म्हटलं जाते. बघा, 1951च्या औद्योगिक विकास व नियंत्रण कायद्यानुसार एखाद्या उद्योगामध्ये विजेचा वापर होत असेल आणि श्रमिकांची संख्या 50पेक्षा कमी असेल किंवा विजेचा वापर होत नसेल आणि श्रमिकांची संख्या 100पेक्षा कमी असेल अशा उद्योगांना लघु उद्योग म्हटल्या जाते. तर लघु उद्योगाचं काय महत्त्व आहे आपण जर पाहिलं तर भारतासारख्या विकसनशील देशामध्ये लघु उद्योगाचं खूप महत्त्व आहे. कारण जे विकसनशील किंवा अविकसित देश असतात अशा देशामध्ये भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसते आणि भांडवलाची कमतरता असल्यामुळं हे जे छोटे उद्योग आहेत किंवा लघु उद्योग आहेत याचं महत्त्व खूप जास्त राहते आणि त्यामुळे लघु उद्योगाचं महत्त्व हे कायमच भारताच्या बाबतीत जास्त राहिलेलं आहे. तर लघु उद्योगाचं महत्त्व आपण बघूयात. पहिलं आहे रोजगारात वाढ. बघा, छोट्या छोट्या प्रमाणात हे उद्योग असल्यामुळं यामध्ये कमी भांडवल लागत असून यामध्ये अनेक लोक हे रोजगारासाठी अवलंबून असतात. आपण जर ग्रामीण भाग किंवा शहरी किंवा निमशहरी भाग जरी पाहिला तर या भागामध्ये लघु उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे नंबर 2, कमी भांडवलाची गरज. भांडवल एखादा उद्योग उभा करताना लघु उद्योग उभा करत असताना कमी भांडवलाची आवश्यकता असते आणि कमी भांडवलाची आवश्यकता असल्यामुळं आपल्याकडे कोणीही तो उद्योग उभा करू शकतो आणि कमी भांडवलाची गरज असल्यामुळे या उद्योगाचं भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर नंबर 3, प्रादेशिक असमतोल दूर होण्यास मदत. उद्योगाच्या बाबतीत आपण पाहतो की प्रादेशिक असमतोल दिसून येतो, पण जर लघु उद्योग जर असतील तर या लघु उद्योगाच्या माध्यमातून प्रादेशिक असमतोल दूर होण्यास मदत होते आणि निश्चितच प्रादेशिक असमतोल दूर होण्यास मदत होत असल्यामुळं देशाचा असेल राज्याचा असेल एक संतुलित विकास साधण्यास मदत या लघु उद्योगाची होत असते आणि म्हणून लघु उद्योगाचं महत्त्व खूप जास्त आहे. त्यानंतर नंबर 4, स्थानीय साधनसामग्रीचा योग्य वापर. स्थानिकमध्ये जे कच्चा माल तुम्हाला उपलब्ध होतो त्याचा योग्य वापर करून हे लघु उद्योग उभे राहत असतात आणि म्हणून हे लघु उद्योग या स्थानिक साधनसामुग्रीचा योग्य वापर करून जास्तीत जास्त प्रोडक्शन ते काढत असतात आणि हे त्याचं एक महत्त्व आहे की ते स्थानिक साधनसामग्रीचा चांगल्या प्रकारे वापर करते. त्यानंतर नंबर 5, भांडवल निर्मितीच्या दरात वाढ. जेव्हा छोट्या छोट्या प्रमाणात उद्योग उभे राहतात तेव्हा भांडवल निर्मितीला चालना मिळते आणि या छोट्या छोट्या उद्योगाच्या माध्यमातूनच भांडवल निर्मितीच्या दरातसुद्धा वाढ होत असते. त्यानंतर नंबर 6, औद्योगिक शांततेच्या दृष्टीने महत्त्व. तर बघा, औद्योगिक शांततेच्या दृष्टीने महत्त्व मोठ्या मोठ्या उद्योगामध्ये आपण पाहतो की त्यामध्ये ताळेबंदी आहे, मोर्चे आहे. या सगळ्यांमुळं काय होते की त्या उद्योगामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण होते. पण लघु उद्योगामध्ये मात्र मालक आणि श्रमिक यांच्यामध्ये चांगलं नातं निर्माण होत असल्यामुळं औद्योगिक शांतता या लघु उद्योगामुळे निर्माण होत असते. त्यानंतर नंबर 7, शेती विकासाला चालना. हे लघु उद्योग मुख्यत्वे करून शेती आधारित उद्योग असतात. म्हणजे शेतीमधीलच कच्चा माल वापरून हे उद्योग त्यांचं प्रोडक्शन करत असते आणि त्यामुळं शेती विकासालासुद्धा या लघु उद्योगामुळे चालना मिळते. त्यानंतर नंबर 8, आर्थिक स्थिरतेसाठी उपयुक्त. बघा, आर्थिक स्थिरता. देशामध्ये आर्थिक स्थिरता जर निर्माण करायची असेल तर आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं लघु उद्योग अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यानंतर नंबर 9, युद्धकाळामध्ये सुरक्षित. जेव्हा युद्धकाळ असतो तेव्हा शत्रू राष्ट्राकडून आपल्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी बाउन्सर घडून आणून आपला अर्थव्यवस्था खिळखिळ करण्याचा प्रयत्न असतो. पण लघु उद्योग हे ग्रामीण भागामध्ये निमशहरी भागामध्ये विखुरलेले असतात
आणि त्यामुळं ते युद्धकाळामध्ये सुद्धा सुरक्षित राहतात. त्यानंतर नंबर 10, औद्योगिकरणाचे दोष टाळण्यास मदत. आता औद्योगिकरणाचे अनेक दोष होतात, जसं की असमतोल विकास, त्यानंतर काही गोष्टीमध्ये विशिष्ट भागामध्ये रोजगार निर्माण होतो, इतर भागामध्ये रोजगार राहत नाही. अशा पद्धतीचे औद्योगिकरणाचे दोष आहेत ते टाळण्यासाठी लघुउद्योग महत्त्वाचं आहे. त्यानंतर नंबर 11, आर्थिक विषमता कमी करण्यास उपयुक्त. आर्थिक विषमता बघा, काही लोक खूप श्रीमंत असतात, काही लोक खूप गरीब असतात, यांच्यामधली जी दरी आहे ती वाढत जाते आणि ही दरी कमी करण्यासाठी, आर्थिक विषमता कमी करण्यासाठी लघुउद्योगाचं खूप सगळं महत्त्व असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर नंबर 12, अल्पकौशल्य. लघुउद्योगासाठी अल्पकौशल्य असलं तरी लघुउद्योगामध्ये कार्य केल्या जाऊ शकते आणि अल्पकौशल्य असून सुद्धा लोकांना रोजगार या लघुउद्योगामध्ये मिळत असं हे एक महत्त्व या लघुउद्योगाचं सांगितलं जाते. त्यानंतर नंबर 13, सुंदर व कलापूर्ण वस्तूचे उत्पादन. लघुउद्योगाच्या माध्यमातून सुंदर आणि कलापूर्ण वस्तूचे उत्पादन निर्माण होत असते आणि जागतिक बाजारपेठेमध्ये अशा वस्तूला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा लघुउद्योगाचं महत्त्व आपल्याला अधोरेखित करावं लागते. त्यानंतर दुसरा यामधला पॉईंट, महाराष्ट्रातील कृषी आधारित उद्योग. तर महाराष्ट्रामध्ये कृषी आधारित उद्योग कोणकोणते आहेत, तर त्याचं वर्गीकरण कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पॉईंटमध्ये शिकायच्या आहेत. दी नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च. बघा, दी नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चनुसार कृषी उद्योग म्हणजे कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणारे व कृषीसाठी लागणारे अवजारे, रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशके इत्यादी निर्माण करणारे उद्योग होय. बघा, द नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चनुसार कृषी उद्योग म्हणजे कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणारे व कृषीसाठी लागणारी अवजारे, रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशके इत्यादी निर्माण करणारे उद्योग म्हणजेच कृषी आधारित उद्योग होय. तर कोणकोणते उद्योग यामध्ये समाविष्ट असतात त्याचीसुद्धा आपण यादी बघणार आहोत. राज्यामध्ये कृषी उत्पादन आधारित उद्योग. तर राज्यामधील कृषी आधारित उद्योग कोणकोणते आहेत? पहिला आहे नंबर 1, कापड उद्योग. सगळ्यात पहिला आहे कापड उद्योग. तर बघा, कापड उद्योग बघूया आपण. कापड उद्योग. तर कापड उद्योग जर आपण पाहिलं तर भारतीय कापड गिरण्यामध्ये मुंबईला महत्त्वाचे स्थान आहे. मुंबईमध्ये सन 1851मध्ये श्री कावोजी नानाभाई दावर यांनी बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी लिमिटेड नावाची पहिली कापड गिरणी उभारली. सन 1921 नंतर कापड उद्योगाचे विकेंद्रीकरण सुरू झाले आणि सन 1923च्या मुंबईतील कापड उद्योगातील मंदीमुळे त्याला जास्त चालना मिळाली. मुंबईचे कापड उद्योगामध्ये स्थान कमी होत जाऊन मुंबईच्या अंतर्गत भागामध्ये कापड गिरण्यांचा उदय झाला. राज्याच्या निर्मितीनंतरही कापड उद्योगामध्ये महाराष्ट्राचं अग्रगण्य स्थान हे कायम असल्याचं दिसून येते. 2006-07च्या आकडेवारीवरून महाराष्ट्रामध्ये एकूण 286 कापड गिरण्या आहेत. त्यापैकी 89 कापड गिरण्या मुंबई शहरामध्ये, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये 157 कापड गिरण्या आहेत. तर मुंबईला भारताचे मँचेस्टर म्हणतात. मुंबईला कापड गिरण्या उभारण्यात अनेक भौगोलिक आर्थिक कारणे आहेत. त्यानंतर साखर उद्योग. साखर उद्योग हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण उद्योग ग्रामीण भागासाठी, ग्रामीण भागामध्ये नावारूपाला आल्याचं दिसून येते. तर बघा, साखर उद्योग महाराष्ट्राच्या कृषी उत्पादनावर आधारित क्षेत्रामध्ये साखर उद्योग हा एक महत्त्वपूर्ण मोठा उद्योग आहे. साखर उद्योगाची उभारणी ऊसावर अवलंबून असते. ऊसाच्या वजनामध्ये 9 ते 10% वजनाचे साखरेचे रूपांतर होते. त्यामुळे साखरेच्या वाहतुकीपेक्षा ऊसाची वाहतूक जास्त खर्चिक असते. महाराष्ट्रामध्ये पहिला साखर कारखाना 1920मध्ये अहमदनगर जिल्ह्यात बेलापूर येथे उभारण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्याची संख्या वाढत गेल्याचं दिसून येते. महाराष्ट्रामध्ये सध्या 3 मोठमोठे साखर कारखाने हे खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत आहेत. 1950 साली अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक म्हणजे प्रवरानगर येथे लहानशा गावी पहिला सहकारी साखर कारखाना
खऱ्या अर्थानं या साखर कारखान्यात चालना मिळाली आणि तेव्हापासून सहकारी साखर कारखान्यामध्ये प्रवरानगर यांचा नंबर पहिला लागतो. त्यानंतर नंबर 3 दुग्ध व्यवसाय. तर बघा मानवाच्या आहारामध्ये दुधाचे महत्त्व खूप जास्त आहे. शेती व्यवसायाला दूध व्यवसाय पूरक आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या व्यवसायाद्वारे आर्थिक सुबत्ता प्राप्त होत आहे. दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या पाळल्या जातात. दूध हे नाशवंत असल्यामुळे दुधाची बुकटी, आईस्क्रीम, लोणी, चीज यासारखे पदार्थ तयार केले जातात. भारत सरकारने डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या नेतृत्वाखाली 1971 साली दूध महापूर योजना अर्थात धवल क्रांती ही अंमलात आणली. राज्यामध्ये 2015-16 शासकीय व सहकारी क्षेत्रामध्ये एकत्रितपणे 89 दूध प्रक्रिया प्रकल्प व 156 दूध शीतकरण केंद्र कार्यरत होती. एक मोठं प्रस्थ या दूध व्यवसायाचं सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा असल्याचं दिसून येते. त्यानंतर 4 रेशीम उद्योग. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याचं कार्य किंवा क्षमता ह्या रेशीम उद्योगामध्ये आहे. हा कृषी आधारित उद्योग आहे. राज्यामध्ये तुती रेशीम विकास कार्यक्रम 24 जिल्ह्यामध्ये राबविला जातो. रेशीम उत्पादनामध्ये तुतीची लागवड, रेशीम किड्याचे संगोपन, कोश आणि कच्च्या रेशीमचे उत्पादन याचा समावेश होतो. राज्यामध्ये टसर रेशीम विकासासाठी कार्यक्रम गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया या 4 जिल्ह्यामध्ये राबवला जातो. त्यानंतर नंबर 5 तेलगिरण्या. जगाच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर तेलाबाबतची तेलबियांपासून मिळणाऱ्या पदार्थाची मागणी व महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं ती सोयाबीनचं तेल असेल, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, करडई, जवस, मोहरी इत्यादी तेलबियापासून खाद्यतेलाची निर्मिती केली जाते. महाराष्ट्रामध्ये 2016-17 या आर्थिक पाहणीनुसार 50.52 लाख मेट्रिक टन ही आकडेवारी अस्थायी तेलबियाचे उत्पादन झाल्याची नोंद आहे. तर या तेलबियापासून निर्माण होणाऱ्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि अ व ब जीवनसत्व असतात. त्यामुळे याची मागणी ही निरंतर वाढत असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर नंबर 6 भात सांडव्याच्या गिरण्या. तर बघा भात सांडव्याच्या गिरण्या. राज्यामध्ये भाताचे क्षेत्र 15 लाख हेक्टर असून सुमारे 26 लाख टन तांदूळ कोकण, मावळ या भागामध्ये होत असल्याचं आपल्याला दिसून येते. व विदर्भातील वैनगंगेच्या खोरे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे भात प्रदेश आहेत. या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने भात सांडव्याच्या गिरण्या मोठ्या प्रमाणावर विकसित झालेल्या आहेत. त्यानंतर नंबर 7 दाल मिल. तर बघा राज्यामध्ये तूर, हरभरा, मूग, उडीद, चवळी इत्यादी कडधान्याचे उत्पादन होते. या कडधान्या राज्यामध्ये डाळीचे उत्पादन घेतले जाते. राज्यामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दाल मिल्स किंवा गिरण्या या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात दिसून येतात. त्यानंतर नंबर 8 तंबाखू उद्योग. राज्यामध्ये तंबाखूच्या पिकाला आवश्यक असलेली काळी कसदार जमीन उपलब्ध आहे. उष्ण हवामान आहे, मध्यम पावसाचे प्रमाण आहे. या सगळ्या वातावरणामुळे कोल्हापूर असेल, सांगली जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जाते. मात्र राज्यामध्ये या पिकाचे उत्पादन अल्प होत असल्याने तंबाखूवर आधारित उद्योगाचे राज्यामध्ये फारशी प्रगती झाल्याचं दिसून येत नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तपकीरची निर्मिती केली जाते आणि ग्रामीण भागातील लोकांना या उद्योगापासून मोठ्या प्रमाणात रोजगार सुद्धा मिळत असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर नंबर 9 प्रक्रिया उद्योग. तर बघा राज्यामध्ये कृषी उत्पादनावर आधारित अनेक प्रक्रिया उद्योग आहेत. विविध फळे, भाजीपाला व अत्यंत नाशवंत कृषी उत्पादने आहेत. या उत्पादनावर प्रक्रिया केल्यामुळे ते जास्त काळ टिकून राहतात. आंब्यापासून जॅम, जेली, पल्प, स्ट्रॉबेरी, क्रॅश, संत्री, अंजीर सुकविणे, बटाटा चिप्स, वेफर्स, पीठ, कांदा, लसूण पावडर इत्यादी बनवण्यासाठी हे प्रक्रिया उद्योगांचा वापर केला जातो आणि राज्यामध्ये याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असल्याचं दिसून येते.
हे सगळे उद्योग कृषी आधारित उद्योग राज्यामध्ये पाहावयास मिळतात. यावरच ग्रामीण अर्थव्यवस्था आणि देशाची सुद्धा अर्थव्यवस्था बऱ्यापैकी राज्याची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर राज्यातील कृषी उत्पादनावर आधारित उद्योगाच्या समस्या. तर कृषी आधारित उद्योगाच्या काय काय समस्या आहेत, तर पहिलं आहे कच्च्या मालाची समस्या. तर बघा, या कृषी आधारित उद्योगाला जो कच्चा माल आवश्यक असतो तो बऱ्याच वेळा त्यांना व्यवस्थित मिळत नाही आणि त्यांना योग्य वेळी न मिळाल्यामुळं त्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागते. त्यानंतर नंबर 2, वित्तपुरवठ्याची समस्या. राज्यामधील कृषी आधारित उद्योगांना वित्तपुरवठ्याची सुद्धा समस्या जाणवते. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्यांना वित्तपुरवठा होत नाही किंवा ती वेळ निघून गेल्याच्यानंतर वित्तपुरवठा होते. अशावेळी त्यांची कर्जाची मागणीसुद्धा तेव्हा संपलेली असते आणि म्हणून वित्तपुरवठ्याची समस्यासुद्धा राज्यातील कृषी उद्योगांना भेडसावत असल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 3, जुन्या उत्पादन तंत्राची समस्या. आजही आपण पाहिलं तर या कृषी आधारित जे उद्योग आहेत त्यांच्याकडे जुन्या तंत्रज्ञानाने उत्पादन घेतले जाते आणि जुन्या तंत्रज्ञानाने उत्पादन घेत असल्यामुळं त्यांची जी उत्पादकता आहे ती कमी झाल्याचं दिसून येते. ही सुद्धा त्यांच्यासमोर जुन्या तंत्रज्ञानाची समस्यासुद्धा त्या उद्योगासमोर असल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 4, स्थापित क्षमतेचा अपूर्ण वापर. जी क्षमता त्यांची आहे त्या क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात ते उत्पादन घेतात. ही सुद्धा एक मोठी समस्या आज या कृषी आधारित उद्योगाच्या समोर उभी असल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 5, तीव्र स्पर्धा. आज हे कृषी आधारित उद्योग जे आहेत यांना तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. कारण विदेशामधून येणाऱ्या वस्तू असतील किंवा देशपातळीवर निर्माण झालेली जी स्पर्धा आहे त्यामुळे त्या तीव्र स्पर्धेमुळं हे उद्योग मोडकळीस आल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर नंबर 6, कराची समस्या. आज आपण पाहतो की अनेक माध्यमातून या उद्योगांवर कर लावला जातो, टॅक्स लावला जातो. ही कर यांच्यावर जास्त लादल्या जात असल्यामुळं यांची उत्पादन करण्याची जी काही क्षमता होती किंवा यांची जी जास्तीचं उत्पादन तयार करण्याची जी काही योग्यता होती त्यावर गदा या करामुळं येत आहे. ही सुद्धा कराची एक समस्या या उद्योगासमोर असल्याचं दिसून येते. त्यानंतर आहे विपणन समस्या. विपणन समस्या. एखादा माल मार्केट त्या कृषी उत्पादन उद्योगात निर्माण झाल्यापासून तो ग्राहकापर्यंत जाण्यासाठी ज्या वेगवेगळ्या स्टेप्स असतात त्याला विपणन म्हटलं जाते. मग ती वाहतुकी समस्या असेल, माल ग्रेडीकरणाची समस्या असेल, विक्री पद्धतीची समस्या असेल, ट्रॅव्हलिंगची समस्या असेल, पॅकिंगची समस्या असेल, ह्या अनेक समस्या ह्या उद्योगांना आज भेडसावत असल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 8, ऊर्जेची समस्या. या उद्योगांना ऊर्जा किंवा जी एनर्जी आहे ती कायमस्वरूपी मिळणे आवश्यक आहे, पण ऊर्जेची समस्यासुद्धा या उद्योगांना आज देशामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल भेडसावत असल्याचं दिसून येते. त्यानंतर मोठ्या उद्योगांकडून पिळवणूक. यांची जेव्हा मोठ्या उद्योगासोबत स्पर्धा होते तेव्हा मोठ्या उद्योगाकडून मोठ्या प्रमाणावर पिळवणूक या उद्योगांची होत असते. ही सुद्धा समस्या या उद्योगासमोर आवासून आहे. त्यानंतर नंबर 10, संघटनेचा अभाव. हे उद्योग ग्रामीण भागामध्ये इतरत्र विखुरलेले असल्यामुळं यांची संघटना फार प्रभावशाली नसते. यांची संघटना ही प्रभावशाली नसल्यामुळं ह्या हव्या त्या मागण्या शासनाकडून मान्य करून घेऊ शकत नाहीत आणि तीसुद्धा समस्या या कृषी आधारित उद्योगाच्या समोर असल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 11, प्रशिक्षण व संशोधनाची समस्या. या उद्योगामध्ये काम करणारे जे कामगार आहेत ते प्रशिक्षित नसतात किंवा या उद्योगामध्ये जे संशोधन मोठ्या प्रमाणात होणं अपेक्षित आहे पण ते संशोधन होताना दिसून येत नाही. ही सुद्धा समस्या या कृषी आधारित राज्याच्या कृषी आधारित उद्योगासमोर असल्याचं दिसून येते. एकूणच काय लघु उद्योग असतील किंवा कृषी आधारित उद्योग असतील या सगळ्या उद्योगांना आज आधुनिक काळामध्ये समस्यांचा सामना करावा लागत आहे. पण निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं काम या उद्योगाच्या मार्फत वारंवार होत असल्याचं आपल्याला दिसून येते आणि निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्था असेल किंवा देशाची सुद्धा अर्थव्यवस्था असेल या बळकटी देण्याचं काम वारंवारच या लघुउद्योग असतील किंवा कृषी आधारित उद्योग असतील या उद्योगाने केल्याचं आपल्याला दिसून येते आणि त्यामुळंच यांचं अर्थव्यवस्थेतील जे स्थान आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि एक रोजगारी मिळवून देण्याचं काम असेल किंवा बेरोजगारांना सामावून घेण्याची जी ताकद असेल ती या लघुउद्योगाने कृषी आधारित उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येते आणि खऱ्या अर्थानं तीच शक्ती
या लघुउद्योग किंवा कृषी आधारित उद्योगाची असल्याचं आपल्याला दिसून येते. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये संतुलित विकासाची संकल्पना जी रुजू होत आहे, त्यामुळं निश्चितच या उद्योगांनासुद्धा चांगले दिवस येऊन यांची भरभराट होण्यास जास्त वेळ लागणार नाही. या ठिकाणी आपलं हे जे प्रकरण आहे ते संपलं.